आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जनावरांमधील शिंगाचा कर्करोग. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, बैलांमधली गंभीर समस्या म्हणजे शिंगाचा कर्करोग. स्क्वेमस सेल कार्सिनोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे. शिंगाचा कर्करोग हा साधारणपणे 5 ते 10 वर्षे वयोगटातल्या मोठ्या जनावरांना होतो, परंतु वयस्कर जनावरांमध्ये सुद्धा हा रोग आढळू शकतो. शेतामध्ये उन्हात काम करत असताना प्रखर सूर्यकिरणामधील अतिनील किरणांमुळे शिंगाचा कर्करोग होतो. बैलाच्या शिंगाला रंग लावला जातो. या रंगातील विषारी पदार्थामुळे शिंगामध्ये सतत जळजळ होते. त्यामुळे सुद्धा हा रोग होऊ शकतो. बैलपोळा, शंकरपट, बैलगाडा शर्यत, कर्नाटकी बेंदूर या सणांच्या काळात काही शेतकरी बैलांची शिंग तासून त्यांना रंग लावतात. याचा मुख्य उद्देश जनावराचं वय लपवणे हा असतो, परंतु या कारणामुळे जनावरांमध्ये शिंगाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. बैलाचं शिंग बुडाला जाड आणि टोकाला निमुळतं असतं. शिंगाचा बाहेरचा भाग हा टणक आवरणाने बनलेला असतो, तर आतला भाग हा पोकळ आणि अनियमित असतो. तो मस्तकाच्या हाडाला जोडलेला असतो. शिंगाचा आतला भाग पोकळ असतो आणि या भागातून रोगाची सुरुवात होते. नंतर हा कर्करोग शिंगाचा पोकळ भाग पूर्णपणे व्यापून टाकतो. शिंगाच्या बुडातही तो पसरतो. याची लक्षणं म्हणजे शिंगाला खाज सुटून वेदना होतात. जनावर सतत डोकं हलवत असतं. जनावर झाडाला शिंग घासतं किंवा टकरा मारतं. कर्करोग झालेल्या शिंगावर हलके स्टेनलेस स्टीलचे उपकरण मारून जर पाहिलं तर त्यातून भदभद आवाज येतो. असा आवाज निरोगी शिंगातून येत नाही, कारण ते शिंग आतून टणक असतं. शिंगाला कर्करोग झाला आहे त्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव येतो. कर्करोग झालेलं शिंग एका बाजूला झुकतं किंवा वाकडं होतं. रोगाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर शिंग हलतं आणि थोड्याशा मारानं गळून पडतं. शिंग तुटल्यावर त्या ठिकाणी कोबीसारखी कर्करोगाची वाढ दिसते. रक्तस्राव होतो. अशा वाढीवर जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि यातून दुर्गंधी येते. कर्करोगाच्या वाढीवर माशा बसून आसडी पडू शकते. क्षकिरण तपासणी केली तर शिंगाच्या आतल्या पोकळ भागामध्ये पेशींची लवचिक वाढ दिसून येते. अशा प्रकारची लक्षणं दिसून आली तर तात्काळ पशुतज्ञांशी संपर्क साधून उपचार करावेत. शस्त्रक्रिया करून शिंग बुडातून कर्करोगासहित काढलं जातं. या रोगाचा इतर अवयवात प्रादुर्भाव झाल्यावर शस्त्रक्रियेचा फायदा होत नाही. कर्करोगावर पशुतज्ञाच्या सल्ल्यानं औषधोपचार करावेत. त्याचबरोबर मंडळी, कर्करोग होऊ नये यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करणं आवश्यक असतं. कडक उन्हामध्ये बैलांना काम करू देऊ नये. त्यांना उन्हापासून आराम मिळावा म्हणून निवाऱ्याची सोय शेतामध्ये करावी. शक्यतो प्रखर ऊन होण्याच्या अगोदर किंवा प्रखर ऊन कमी झाल्यावर शेतातलं काम करावं. शिंग तासू नयेत. तसंच शिंगांना रसायनयुक्त रंग लावू नयेत. बैलांना शेतात काम करताना मानेवरचं जू सतत शिंगावर आदळू नये म्हणून रबराचं आवरण जूवर लावावं. शिंगाच्या बुडामध्ये तेल लावावं. अशा प्रकारे काही साधे सोपे उपाय करून आपण हा कर्करोग होऊ नये म्हणूनही प्रयत्न करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरांमधील शिंगाचा कर्करोग याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.